सुट्टे आहेत आम्हाला पावसाने. वॉटरफॉल बंद झाला तर मग काहीच नाही, आम्हाला दुसरा इन्कमच नाही आहे. आठ 10 दिवस लाईट नाही. आज आपलं नासाचं केंद्र म्हणून हे समोरचाच डोंगर आहे आपला, हा नासाचा घेतला होता. लय गरिबी आहे, लय हालत झाली. नमस्कार, स्वागत आहे तुमचं MH फाईल्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या वेळेस आपण लवासावरती एक व्हिडिओ बनवली होती, त्याच्यानंतर आपण सिरीज चालू केली. लवासा बंद पडल्यामुळे काही गावांवरती खूप बेकारी आली, त्यांची खूप वाईट अवस्था झाली. तर त्यातलंच मागे एक दासवे गाव घेतलं होतं. तर आता आपण धामणोळ या गावात आलो आहोत. तर धामणोळ हे गाव खूप विशेष आहे. या गावामध्ये नासाचं संशोधन केंद्र देखील होणार होतं. अशा खूप विकसित असे प्रोजेक्ट या गावामध्ये होणार होते, पण लवासा बंद पडल्यामुळे या गावात सध्या खूप बेकारी चालू आहे आणि त्या गावाची आज आपण खरी परिस्थिती तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लावासा आज आपल्याला एक सुंदर नियोजित शहर म्हणून दिसतं, पण या शहराची गोष्ट फक्त त्याच्या रस्त्यांची, इमारतींची किंवा सुंदर दृश्यांची नाही. या शहराच्या आजूबाजूला अशी अनेक गावं होती ज्यांचा इतिहास लवासाच्या इतिहासापासून वेगळा करता येत नाही. मागच्या भागात आपण पाहिलं दासवे गावची कहाणी, आणि आता आपण या प्रवासात आलो आहोत धामणोळ गावात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे गाव कधी काळी आपल्या शेतीवर, जंगलांवर आणि इथल्या निसर्गावर अवलंबून असलेल्या लोकांचं घर होतं. पण लवासा प्रकल्पाच्या विकासाबरोबर या परिसराचं स्वरूपही हळूहळू बदलत गेलं. नेमका हा बदल कसा झाला? लवासा येण्याआधी धामणोळ कसं होतं? गावातील लोकांचं जीवन कसं होतं? आणि लवासा प्रकल्प आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात नेमके कोणते बदल झाले? याची उत्तरं कदाचित सरकारी कागदपत्रांमध्ये सापडतील, पण या गावची खरी गोष्ट समजून घ्यायची असेल तर ती ऐकावी लागेल इथल्या लोकांकडून. आज आपण धामणोळच्या लोकांशी बोलणार आहोत, त्यांच्या आठवणी ऐकणार आहोत आणि त्यांच्या नजरेतून समजून घेणार आहोत लवासाच्या विकासाने या गावाला नेमकं काय दिलं आणि काय बदलून टाकलं. शाळेला किती वेळ शाळा कुठे तुझी? पुढं लवासा जायला शाळेला किती किलोमीटर इथून? 10 किलोमीटर. सुट्टे आहेत आम्हाला पावसाने. पावसाळ्याच्या सुट्ट्या शाळा बंद असते का पावसाळ्याची? तू गाईड करतो का लोकांना इथून जायला? मजा येते का कंटाळा येतो? पर पर्सन किती घेतो प्रत्येक एका व्यक्ती माग? 300 फक्त. परवडते का? परवडते ना? गावाले आम्हाला काही इन्कम नाही, कामधंदा नाही. आम्ही तर जे गाईड कस्टमर आम्ही त्याला गाईड म्हणून घेऊन जातो. माझं नाव सागर शेडगे, राणा धामणोळ. हां, गाईड्सला कुठे ना तुम्ही? गाईडला आम्ही लिंगाला घेऊन जातो, लिंगा वॉटरफॉल. वॉटरफॉलला घेऊन जातो. गाईडसोबत आम्ही कंपल्सरी गाईडला घेऊन जातो, येताना घेऊन येतो. मी त्यावेळेवरतीच पोट पाणी चालतं आपल्या इथलं. हां, त्याच्यामुळे आमचं पोट पाणी चालतं. त्याच्या व्यतिरिक्त इथे इन्कम सोर्स काहीच नाही. इन्कम नाही आहे आमची. भाषेची आणि भाषेची स्वतः भाषेची. आणि मग समजा जास्त पाऊस झाला, ज्यावेळेस वॉटरफॉल बंद असतो त्यावेळेस, म्हणून नाही कोणी. आणि जर पाऊस संपल्यानंतर वॉटरफॉल बंद झाल्यानंतर वॉटरफॉल बंद झाला तर मग काहीच नाही, आम्हाला दुसरा इन्कमच नाही. आताच फक्त एक जून जुलै महिना आणि सॅटर्डेचा म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने फक्त आम्हाला इन्कम. माझे नाव संजय भिकाजी पासलकर. मी या गावचा उपसरपंच.
या गावची अशी परिस्थिती आहे की आतापर्यंत खेडेगाव असल्यामुळे इथं पाण्याची खूप मोठी ही आहे. सुविधा म्हणजे नाही का, पावसाच्या पाण्यामुळं इथं पाणी नाही. विहीर आहे ती आमची नदीमध्ये आहे आत्ता विहीर. तर आता हे असं डोंगराचं पाणी आता आम्ही सध्या गावाला देतो. लाईट नाही, लाईटीचा मोठा प्रॉब्लेम आहे. लाईट नसल्यामुळं 8-8, 10-10 दिवस लाईट नाही. आमची लाव असा बंद पडलेली आज 2012ला बंद पडली. 12 वर्ष झाली त्याला बंद. तर आता ही लाव असं जर चालू झाली असती तर आता आमच्या गावाचं खूप वेगळं चित्र दिसलं असतं. तर आता आमचं असं मत आहे की लाव असं चालू व्हावी. आमच्या गावात फक्त आता म्हातारीच लोक राहतात. तरुण पोरं सगळी आमची याला गेलेली आहेत बाहेर नोकरीसाठी. तर त्याच्यासाठी लावासा आणि नाही का सगळ्यांनी मिळून लावासा चालू व्हावं हीच आमची विनंती. आज आपलं नासाचं केंद्र म्हणून हे समोरच डोंगर आहे आपला, हा नासा घेतला होता. तर ते जर झालं असतं तर आज ठिकाणी खूप मोठी प्रगती झाली असती या गावची. अजून इथे आम्हाला रायगड हा 2 किलोमीटरवर रायगड आहे. तिथं आता मुंबई पॉईंट म्हणून एक छत्री बांधलेली आहे आणि छत्री तिथे एक धबधबा आहे लिंगे घाट म्हणून. त्या धबधब्यावर भरपूर आता पर्यटक येतात. तरी पण लावासा जर चालू झाली असती तर सगळ्या गावकऱ्यांना एक रोजगार उपलब्ध झाला असता तिथं. हा ते लवासाचा 10 वर्ष झाली बंद आहे. तर एक तर रस्ता नाही, गाडी नाही. तिथून जायचं म्हणलं तर माणसाला मरायची बाजू आहे. कुठं जाणार आहे, काय निघणार, कुठं जाणार आहे आपण? हा आहे का काय? बाळाला मार्ग नाही, या जायला का काय रस्त्याची सोय नाही का, कुठली सोय नाही, डॉक्टरही नाही. माणूस जर आजार झाला तिथं मरायची बाजू आहे. कुठं नेणार उचलून? हा कुठल्या सुविधा आहेत काय तर? हा लाईट पाऊस पडायला लागला लाईट नाही एक 2 ठिकाणी. आहे का लाईट तरी? म्हणजे इथं काय करायचं माणसाने? अंधारात मारायची बाजू आहे ना. आता सध्या आपण रोजगारासाठी कुठल्या गोष्टी रोजगारच नाही तर करणार काय मला सांगा ना. जर माणसाला तलन उपयोगच नाही, कुठली मजुरीच नाही, हा शेती जर ही शेती कोण काय होणार आहे मला सांगा. ह्याने तो पोट भरतं का माणसाचं? जर मजुरीच नाही कुठली तर काय करणार आहे माणूस इथं? तरुण उपायच आहे ना सगळा. बाकी काय येतं आणि ह्याची जागा जर समजा लावासा असती तर आपल्या जीवन काहीतरी बोलतोय त्याला असतं. लवासा जर चालू असते ना तर निदान कामगारांना मजुरी तर लागली असते नाही का जागी. रस्त्याच्या सोय झाले असतं, कुठले तरी माणसाला जाता येता आलं असतं. आता बाजारला जायचं म्हणलं तर त्याने कुठे जायचं, काय खायचं इथं? आहे का सुविधा कुठली जायला? लावासा 2003ला प्रोजेक्ट चालू केला. लावासाचा प्रोजेक्ट चालू केल्यानंतर आमच्या मुलांना नाही का पहिली इथे शाळाच नव्हती. तर शाळा त्यांनी 10वी पर्यंत लावासा ठिकाणी शाळा केली आणि तिथून पुढे आमची मुलं 10वी पर्यंत शिकली तिथं. आणि नंतर 2010ला स्टे मिळाला. स्टे मिळाल्यानंतर पूर्ण प्रोजेक्ट बंद पडला. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की हा अनलिगली आहे. तर हा अनलिगली आहे तर लिगली करून आत्ता तरी चालू करावा ना यांनी पूर्ण. आणि बाहेरची लोक इथं त्यांना माहिती नसते त्या लोक ह्या गावात चाललंय काय नाही. सगळे गाववाल्यांना 18 गाव आहेत आमची लावासात. तर पूर्ण 18 गाववाल्यांनाच माहिती आहे की लावासात काय चालू आहे बाबा. जर लावासा आता बंद येतं की 18 गावाचं एवढं मोठं नुकसान आहे की नाही का, की त्यांना काहीच नाही. आता त्यांची पोरं सगळी आता बाहेरगावी नोकरीसाठी गेलेली आहेत. तर त्याच्यासाठी लावासा हा प्रोजेक्ट चालूच झाला पाहिजे ना आत्ता, एवढं आमचं म्हणणं आहे. आता भरपूर लोकांचं म्हणणं असं आहे की निसर्गाचा ऱ्हास होतो, तर ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, निसर्गाचा ऱ्हास आता इकडे तर डोंगर आहे, निसर्गाचा ह्रास कसा होईल? हा पहिले त्यांनी जेव्हा डोंगर बिंगर तोडत होते बाबा, पण आता ऑलरेडी रस्ते आहेत तिथं, ऑलरेडी डोंगरात पूर्ण रस्ते. तर आतापर्यंत फक्त लावा असं नाही का, मोठ्या मोठ्या डोंगरात थोडे स्लायडिंग हे झालेले आहेत, पण इकडं तर तसं हे नाही. कमीत कमी 2,500 एकर जमीन लावासाची इकडे. आणि असाच प्रोजेक्ट आज 10-15 वर्ष झालं पडून. त्याच्यामुळे पूर्ण गावाची हानी झालेली, सगळ्या गावाची हानी झालेली. हा प्रोजेक्ट जेवढा लवकरात लवकर चालू होईल, नाही जवळजवळ 18 गाव आहे, हो तर एकाच गावची हानी काही तेवढं चांगलं होईल की लावासा चालू झाली तर. अहो निसर्गाचा काय त्रास आहे मला सांगा ना तुम्ही, काय तुम्हाला त्रास आहे त्याच्यापासून? बरं निसर्गाचा जर त्रास असेल तर मग तुम्ही पहिली सुरुवातच नव्हती करायची, तुम्हाला तवाच कळलं ना. बरं निसर्गाचा त्रास आपण त्या ठिकाणी आपण कसं लावा आहे ते बरं आहे. आता निसर्गाचा त्रास व्हायला लागला तुम्हाला, ते चुकीचं आहे ना. लावासाचा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे एवढी सगळ्यांची इच्छा आहे.
आणि हा लवकरात होईल. परंतु बाकीचे ज्यांना इथं राहत नाही त्यांना जास्त, बाहेरच्यांना जास्त काळजी की का बंद पडावी. पण इथल्या सगळ्या लोकांना की माहिती आहे की लवासा जेवढी चालू होईल तेवढ्या ह्या लोकांचा सगळ्यांचा फायदा होईल. रोजगार मिळेल, मुलांची शिक्षणाचं पुढचं भवितव्य आहे. प्रत्येकाला ज्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्याला तर मजुरी मिळेल ना. हं? त्या कांद्याला नाहीच काय आलं तर निदान कुत्रे पावडे घेऊन त्यांच्या मागे कुठेतरी लावतील ना. उकरायचं माती लावतील ना. हं? रस्त्याचं काय खड्डे बघितलं खड्डे पडलेलं, गाडी नाही तर काय नाही, आजारी पडलं तर त्याला दोन्ही घालून द्यावा लागतं. जर तुम्हाला दवाखान्यात जायचं म्हणलं तर किती लांब आहे दवाखाना इथून? दवाखाना लावायचा किती किलोमीटर? 15 किलोमीटर. 15 मीटर. चालू असतं तर मग काहीतरी झालं असतं. चालूच नाही काम. हा मग सगळ्याचं हाल झालं तर तिथं. त्यांनी चालू केली ना बंद का पाडली तेच मला हे नाही. मग चालू कशाला केलं म्हणा पहिले इथं? तेच तर आधी चालू करायचं नव्हतं जणी चालू सगळं. केला काय केलं इथं? चालू केलं जसं पोरांना फुकट बशी शाळेला आणि आता पैसे द्या त्यांना. मग आधी तुम्हाला आपलं हे दाखवलं. दाखवलं आरसा दाखवला. आरसा केला आता बंद. हा झालं का माझा? त्याला अर्थ नाही. त्यांना वाटतं सगळी बावळट आहे ती विधानसभेला. बावळाटच ठरवली. मग त्यामुळे फायदा घेतला ना. पहिले बावळाट ठरवली तेव्हा सगळे काबिल केलं त्यांनी.